आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊमध्ये तुमचं मी शेफ देवव्रत जातेगावकर मनापासून स्वागत करतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे कलिनरी आर्ट्स म्हणजे खाद्य संस्कृतीची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. जेवण हा एक आनंदाचा सोहळा आहे ही संकल्पना फ्रेंच लोकांची. मग त्यांनी निर्माण केले 5 कोर्स मेनू 7 कोर्स मेनू. मग कुठल्या डिश बरोबर कोणता सॉस जायला पाहिजे कुठली वाईन जायला पाहिजे आणि प्रत्येक डिशचं प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे या सगळ्यांची संकल्पना या लोकांनी निर्माण केली. आणि दुसरी गोष्ट तितकीच खरी की फ्रेंच लोक जितके रसिक तेवढेच इरसाल बरं का. जेव्हा पण आपण लीव्ह घेतो वेगवेगळ्या कारणांनी कधी क्रिकेटसाठी कधी कुठल्याही कारणांनी आणि घरी बसतो तेव्हा म्हणतो आपण काय की फ्रेंच लीव्ह घेतली. जोक सपाट आपण आता वळूया आपल्या रेसिपीजकडे. आपण पहिले फ्रान्सला जाणार आहोत तिथे एक डेझर्टची रेसिपी करणार आहोत आणि त्याच्यानंतर जाऊ अमेरिकेला. आणि या दोन्ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला पहिले किचनमध्ये जायला लागेल आपल्या. लेट्स गो टू अवर किचन. आजची आपली पहिली रेसिपी आहे ब्लूबेरी योगर्ट क्रेप्स फ्रेंच रेसिपी आहे. आणि दुसरी आहे होल व्हीट आणि ओट्सचे मफिन. काय डोंट वरी सोपी रेसिपी आहेत. पहिल्या रेसिपीला चालू करूया ब्लूबेरी योगर्ट क्रेप्स. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे व्हिप क्रीम चॉकलेट सॉस दूध अंड मिंट लीफ मैदा चॉकलेटचे पीसेस पिठी साखर ब्लूबेरी क्रश बटर कोको पावडर आणि हंकट. तर क्रेप्स आपल्याला पहिले तयार करून घ्यायची आहे. क्रेप्सचा अर्थ आहे पॅनकेक. तर पॅनकेक हा एक फार जनरल शब्द आहे. हा इंग्लंडमध्ये पण वापरला जातो अमेरिकेत पण वापरला जातो आणि फ्रान्समध्ये त्याला पॅनकेक म्हणतात. फक्त फ्रेंच पॅनकेक जे असतात ते पातळ असतात आणि इंग्लिश पॅनकेक जे असतात त्याच्यामध्ये लिव्हनिंग नसतं. म्हणजे बाकी तुम्ही बेकिंग पावडर वगैरे नाही वापरत इंग्लिश पॅनकेकमध्ये. आणि अमेरिकन पॅनकेक जे असतात ते जाड असतात जाड. तर आपण आज करतोय फ्रेंच रेसिपी म्हणून आपण तयार करूया क्रेप्स पहिले. क्रेप्ससाठी आपण घेऊया अंड ते जरा विस्क करून घेऊया. आता आपल्याला घालायची आहे साधारणपणे 1.5 चमचा कोको पावडर आणि अर्धी वाटी मैदा. थोडंसं दूध घालूया. जस्ट त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊया. छान असं व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि लम्प्स व्हायला नको म्हणून व्हिस्कनी मी त्याला व्यवस्थित एकत्र करून घेतो. येस. हे पॅनकेकचं बॅटर जेव्हा आपण आपल्या पॅनमध्ये टाकू तेव्हा व्यवस्थित पसरायला हवं म्हणून त्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा तुम्ही.
खूप जास्त थिक नको ते. आता मला वाटतं ठीक आहे. हे क्रेप्सचं जे मिक्सचर आहे तयार आहे. आता आपण क्रेप्स बनवून घेऊया. पॅन तापलेला आहे. आपल्याला मध्यम आचेवर हे पॅनकेक तयार करून घ्यायचे. कोको पावडर मुळे मस्त रंग आलाय ना. थोडस बटर घालूया. साधारणपणे हा क्रेप व्हायला अजून एखादा मिनिट लागेल. तर आपले क्रेप्स मी एक तयार करून घेतलेला आहे आपला क्रेप. आता करायचं आहे आपल्याला ब्लूबेरी योगर्टचं स्टफिंग. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, हे जे दही आहे म्हणजे घट्ट दही घेतलेलं आहे आपण, बांधून घेतलेलं आहे, म्हणजे यातलं पाणी काढून घेतलेलं आहे दह्यातलं, ते घेऊया. पिठी साखर साधारणपणे 3 ते 4 चमचे. मिक्स करून घेऊया. तुम्ही बघितलं असेल की आपण क्रेप करतोय, पण या क्रेपमध्ये आपण काही साखर टाकलेली नाही आहे. त्याचं कारण हे आहे की साखर आपण स्टफिंगमध्ये टाकणार आहोत आणि वरतून आपण परत चॉकलेट सॉस पण वापरणारच आहोत. त्याच्यामुळे मी क्रेपमध्ये साखर टाकलेली नाही आहे. ब्लूबेरी कॉम्पोट टाकूया. आता हे ब्लूबेरी फ्रान्समध्ये म्हणा, इंग्लंडमध्ये हे यांचा सीझन असतो आणि हे तिथे भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल असतात ब्लूबेरीज. पण जर ब्लूबेरी क्रश किंवा असं नसेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश वापरू शकता किंवा कुठलेही फ्रेश फ्रूट पण याच्यामध्ये टाकू शकता, जसं किवी, मँगो वगैरे पण टाकू शकता. खूप छान लागेल. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला व्हिप क्रीम टाकायचं आहे. साधारणपणे अर्धी वाटी. आणि हे क्रीम व्हिप करताना पण मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे. असं लाईट आणि टेस्टी असं मिक्सचर तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये हवे असतील, आवडत असतील थोडे चॉकलेटचे पीसेस टाकूया, म्हणजे खाताना छान अजून टेस्टी लागेल. आता काय करायचं आहे, क्रेप्स मध्ये आपण हे जे आहे सारण ब्लूबेरी योगर्टचं ते भरूया. त्याला असं फोल्ड करूया आणि असं हे प्लेटमध्ये टाकूया. वरती मस्त चॉकलेट सॉस. क्या बात आहे. सॉलिड लागतं बरं का, करून बघा. आणि पिठी साखर घेऊया, त्याचं डस्टिंग करूया छान. घरच्या घरी करता येईल अशी रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे. फ्रेंच जरी असली तरी त्याच्यामध्ये असे काही कॉम्प्लिकेटेड काहीच नाही, तुम्ही बघितलं. आता वरती पुदिन्याच्या पानांनी गार्निश करून घेऊया. तयार आहे ब्लूबेरी योगर्ट क्रेप्स. साहित्य आणि कृती लिहून घ्या. ब्लूबेरी योगर्ट क्रेप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: व्हिप्ड क्रीम, चॉकलेट सॉस, दूध, अंड, पुदिना, मैदा, चॉकलेटचे तुकडे, पिठी साखर, ब्लूबेरी क्रश, बटर, कोको पावडर आणि हंग कर्ड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये अंड घेऊन ते फेटून घ्यावं. त्यामध्ये 1.5 चमचा कोको पावडर,
अर्धी वाटी मैदा आणि थोडंसं दूध घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून त्यावर पॅनकेक्सचं मिश्रण पसरून घ्यावं. वरून थोडंसं बटर घालून क्रेप्स तयार करावेत. एका बाउल मध्ये पाण्याचा अंश काढलेलं दही घेऊन त्यामध्ये पिठी साखर, ब्लूबेरी क्रश आणि अर्धी वाटी व्हिप्ड क्रीम घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार क्रेप्सवर हे ब्लूबेरीचं स्टफिंग लावावं. क्रेप्स फोल्ड करून त्यावर चॉकलेट सॉस आणि पिठी साखर घालावी. पुदिन्याच्या पानाचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आता आपण करणार आहोत होल व्हीट आणि ओट्सचे मफिन. मफिन म्हणजे काय, बेसिकली ब्रेड आणि केक या दोघांचा क्रॉस आहे बरं का. काय की इंग्लिश मफिन जे असतं त्याच्यामध्ये यीस्टचा वापर केला जातो आणि अमेरिकन पद्धतीचे जे मफिन बनतात जसे की जे आपल्याला माहीत आहेत बेसिकली स्वीट मफिन्स, याच्यामध्ये बेकिंग पावडरचा वापर केला जातो. आणि इंग्लंड, अमेरिका या दोन्ही कंट्रीजमध्ये ब्रेकफास्टला हे मफिन असायलाच हवे. पॅनकेक, मफिन ह्या दोन्ही गोष्टी ते असायलाच हवे. आणि बेसिकली मी आज करतो आहे ओट्स आणि व्हीटपासनं मफिन. याचं कारण हे आहे की मफिन मुलांना आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, म्हणजे स्वीट असतात, छान लागतात. पण ओट्स हे आपल्याला माहिती आहे की कोलेस्ट्रॉलसाठी फार चांगलं मानलं जातं. तर कुठल्या ना कुठल्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी पोटामध्ये मुलांच्या गेल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपण करतोय ओट्स आणि होल व्हीटचे मफिन. साहित्य काय घेतलंय ते पहिले बघू. दूध, गव्हाचं पीठ, ओट्स, अंड, साखर, पिठी साखर, ब्लॅक रेझिन्स, बटर, व्हॅनिला इसेन्स, हनी, सिनेमन पावडर, बेकिंग पावडर आणि ऑरेंज झेस्ट. मी ऑरेंज झेस्ट या रेसिपीमध्ये घेतलं आहे. ऑरेंज झेस्ट म्हणजे बेसिकली काय की संत्रे जे साल आहे, संत्र्याचं साल, ते वरचा भाग थोडासा मी किसून घेतलेला आहे. हा याच्यासाठी टाकणार आहे की याच्यामुळे एक असे ऑरेंजेस एक छानशी अशी टेस्ट येणार आहे मफिनला. पण जास्ती टाकू नका, नाही तर आपले मफिन्स कडू होतील, कारण की हे कडू असतं. सगळ्यात आधी आपण बटर घेऊया. आता मी ही नॉर्मल शुगर घेतलेली आहे, पण तुमच्याकडे कॅस्टर शुगर असेल, म्हणजे एक फाईन शुगर असते थोडीशी, याच्यापेक्षा जी बेकरीमध्ये वापरतात ती तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही वापरा, त्यांनी अजून प्रॉडक्ट छान होतील. पण युजली आपल्याकडे घरामध्ये ही साखर नेहमीची साखर असते, त्याच्यामुळे मी साध्या नेहमीच्या साखरेपासून ही रेसिपी करतोय. आणि अंड ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघितलं की मी बटर, साखर आणि अंड हे तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याला व्यवस्थित त्याचं मिक्सचर फेटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत. ऑरेंज झेस्ट म्हणजे संत्र्याचं साल किसून घेतलेलं, नंतर सिनेमन पावडर, सिनेमन पावडरमुळे त्याला एक छान फ्लेवर येतो मफिन्सला. 1 वाटी आपण ओट्स टाकतोय आणि साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आणि ह्या एकत्र करता करता आपण थोडं थोडं दूध टाकूया. तर आता हे जे आपण मिक्सचर तयार करतोय, तर याच्यामध्ये आपण बऱ्याचशा व्हरायटी करू शकतो. जसं की तुम्ही याच्यामध्ये बनाना टाकू शकता, पायनॅपल क्रश टाकू शकता, मँगो क्रश टाकून करू शकता. आणि वेगवेगळे क्रश येतात, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी क्रश. या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरून वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मफिन तयार करू शकाल. आता टाकूया हनी. मी साखर थोडीशी कमी पहिले टाकलेली आहे, कारण की याचं कारण हे आहे की हनी पण मी टाकणार होतो, त्याच्यामुळे जो स्वीटनेस आहे तो बॅलन्स होणार आहे. थोडंसं अजून दूध लागेल. येस. आणि आता टाकूया रेझिन्स आणि साधारणपणे 1.5 चमचे
बेकिंग पावडर. मफिनचं मिक्सचर तयार आहे. आता आपण मफिन मोल्ड्समध्ये हे मिक्सचर घालूया. मी हे बाजारातून मफिनचे मोल्ड्स आणले आहेत. याला म्हणतात सिलिकॉन मोल्ड्स. याचा वापर करून तुम्ही मस्त मफिन तयार करू शकता. याचं मुख्य ॲडव्हान्टेज हे आहे की चिटकण्याचा प्रश्न नाही. मफिन झाल्यानंतर त्याला फक्त असं पुश करायचं मागे आणि ते मफिन्स निघतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या किचनमध्ये आणून ठेवा. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचीच सोय होणार आहे. हे मोल्ड भरताना पूर्ण वरपर्यंत भरू नका, कारण की आपले मफिन्स फुलणार आहेत. ते मिक्सचर जास्ती ओव्हरफ्लो नको व्हायला. तर आता मी हे बेक करणार आहे 180 डिग्रीजवर साधारणपणे 20 ते 25 मिनिटं. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, साहित्य आणि कृती लिहून घ्या. होल व्हीट अँड ओट मफिन्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, गव्हाचं पीठ, ओट्स, अंड, साखर, पिठी साखर, काळ्या मनुका, बटर, व्हॅनिला इसेन्स, मध, दालचिनी पावडर, बेकिंग पावडर आणि ऑरेंज झेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बटर घेऊन त्यामध्ये साखर, अंड, संत्र्याची साल, दालचिनी पावडर, 1 वाटी ओट्स आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन मिश्रण एकजीव करावं आणि दूध घालून मिश्रण ब्लेंड करून घ्यावं. या मिश्रणामध्ये मध, काळ्या मनुका आणि 1.5 चमचा बेकिंग पावडर घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. हे बॅटर सिलिकॉन मोल्ड मध्ये घालावं आणि 180 डिग्री सेल्सिअसला 20 ते 25 मिनिटं मफिन्स बेक करावेत. सर्व्ह करताना तयार मफिन्सवर पिठी साखर भुरभुरावी. अहो, या फ्रेंच लोकांबद्दल तुम्हाला काय काय सांगू. आमच्या या शेफ या प्रोफेशनला मान आणि प्रतिष्ठा या फ्रेंच लोकांनीच मिळवून दिली आहे बरं का. 1938 मध्ये फ्रान्समध्ये लारूस गॅस्ट्रॉनॉमी नावाचं एक रेसिपीजचं पुस्तक पब्लिश झालं होतं आणि ते पुस्तक आजही आमच्या फील्डमध्ये वापरतात आणि त्याला बायबलचा दर्जा आहे. अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता आणि शेफ लोकांच्या डोक्यावर तुम्हाला व्हाईट कॅप दिसते आणि त्या कॅपवर लायनिंग्स असतात. तर या लायनिंगचा तुम्हाला अर्थ माहीत आहे का? याचा अर्थ असा आहे की जेवढ्या त्या लायनिंग्स तेवढ्या प्रकारच्या अंड्याच्या डिशेस त्या शेफला येत असतात. हा सगळा संकेत फ्रेंच लोकांनी निर्माण करून दिलेला आहे. अशी इंटरेस्टिंग माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. आजच्या या रेसिपी कशा झाल्या ते पण तुम्ही मला नक्की कळवणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला त्या रेसिपी घरी करायला लागतील आणि त्या कशा झाल्या मला पत्राद्वारे कळवा. मी तुमच्या पत्राची वाट बघतोय. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. जाऊ तिथे खाऊच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या देशाच्या सफरीवर निघालोय. आता बघूया पुढच्या भागामध्ये कोणत्या देशाचा नंबर लागतोय ते. आता मात्र माझी निघायची वेळ झाली आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एवढं सगळं जेवण बघूनच पोट भरायला आलं माझं. सारे खवय्ये, आम्ही